गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, मी पंडित अनुराग गुरुजी, नाशिक त्र्यंबकेश्वर मधून आज आपण व्हिडिओच्या माध्यमाने जानकारी देणार आहोत की त्र्यंबकेश्वर मध्ये कालसर्पाची पूजा कशी होते, पूजन मध्ये किती खर्च येतो आणि पूजन मध्ये किती टाइम लागतो आणि येताना आपल्याला काय काय आणायची गरज असते। सगळ्यात प्रथमला घरातून येताना 3 वस्तू घेऊन यायची। सगळ्यात प्रथमला आपल्या पूर्वजांचं नाव, तुमच्या परिवारामध्ये जे वारले आहे तर एका पेपरमध्ये सगळ्यांचं नाव गोत्र लिहून आणायचं आहे। आपली जन्मपत्रिका ज्याच्यामध्ये काल सर्पदोष तुम्हाला सांगितला आहे। त्याच्यानंतर पूजनमध्ये बसासाठी वस्त्र आणावं लागतं, ते पण आणलं तर ठीक आहे, नाही तर इथं 200-300 रुपयाला भेटून जातात। त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर गुरुजींना कॉल करायचा आहे, गुरुजी तुम्हाला घ्यायला येणार। सगळ्यात प्रथमला कुशावर्त कुंडमध्ये तुम्हाला आंघोळ करायचं आहे। आंघोळ झाल्यानंतर जे पूजनमध्ये बसायसाठी वस्त्र आणलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला धारण करायचं आहे। वस्त्र धारण केल्यानंतर गुरुजींच्या आश्रममध्ये जायचं आहे। आश्रममध्ये गेल्यानंतर पूजनमध्ये तुम्हाला 3 ते 4 तासाचा टाइम लागतो। त्याच्यामध्ये तुमचं गणेश पूजन, कलश पूजन, पुण्यावाचन पूजन, षोडशमातृका पूजन आणि नांदी श्राद्ध पूजन असतं। त्याच्यानंतर देवादिदेव महादेवचे पूजन असतं। त्याच्यामध्ये 9 चांदीचे नाग असतात, राहू केतूची प्रतिमा असते, त्यांचं पंचोपचार, प्राणप्रतिष्ठा, अभिषेक करून होम हवन केले जाते आणि तुमच्या हाताने चांदीचे नाग नागिन विसर्जन केले जाते। तर खाली पंडित अनुराग गुरुजींचा नंबर दिलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही पूजनची सामग्री, जानकारी, संपूर्ण जानकारी घेऊ शकतात। ओम नमः शिवाय जी।